ब्लड कैंसर के इलाज के लिए मरीजों को अब हैदराबाद जाने की जरूरत नहीं है। ब्लड कैंसर जैसी संगीन बीमारी का इलाज नांदेड़ शहर के मशहूर अस्पताल में होने जा रहा है। ये सहूलत शिवाजीनगर महावीर सोसाइटी के नारायणा सुपर स्पेशलिटी अस्पताल में दस्तयाब कराई गई है। हैदराबाद के यशोदा अस्पताल के एक माहिर डॉक्टर महीने के पहले हफ्ते को नारायणा सुपर स्पेशलिटी अस्पताल का दौरा करेंगे और मरीज का मुआयना करेंगे। अगर मरीज की हालत नाजुक हो तब मरीज को यशोदा अस्पताल हैदराबाद भेजा जाएगा। यशोदा अस्पताल के कैंसर स्पेशलिस्ट डॉक्टर गणेश ने नांदेड़ में एक प्रेस कॉन्फ्रेंस की और ब्लड कैंसर की तशखीस के बारे में जानकारी दी। कीमोथेरेपी और बोन मेरो ट्रांसप्लांट नए इलाज हैं जो कारामद साबित हो रहे हैं। डॉक्टर गणेश ने दावा किया है कि यशोदा अस्पताल ने इस नए तरीके इलाज से कैंसर के 200 से ज्यादा मरीजों को ठीक किया है। प्रेस कॉन्फ्रेंस में डॉक्टर विजय मिसाड़े और डॉक्टर पंकज राठी व दीगर ने शिरकत की। यशोदा अस्पताल की इस सहूलत से नांदेड़ और मराठवाड़े के मरीजों को फायदा पहुंचने का इम्कान है। नमस्कार, मैं डॉक्टर गणेश जयशेटवार, सीनियर हेमेटोलॉजिस्ट यशोदा हॉस्पिटल सोमाजिगुड़ा हैदराबाद से हूं। मैं हर महीने के पहले शनिवार नारायणा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल शिवाजीनगर नांदेड़ यहाँ पे ब्लड रिलेटेड समस्याओं का परामर्श करने के लिए अवेलेबल रहूँगा, उपलब्ध रहूँगा। रक्त की सारी बीमारियां, चाहे वो रक्त का ब्लड कैंसर हो या रक्त की अलग अलग बीमारियां जैसे अप्लास्टिक एनीमिया, हीमोग्लोबिन का कम होना, प्लेटलेट का कम होना, रक्त कणों का कम या ज़्यादा होना, ऐसे इम्यूनो डिफिशियंसी की बीमारियां, इन सारी बीमारियों का उचित इलाज और काफ़ी सक्सेसफुल इलाज आजकल अवेलेबल है। तो ऐसे बीमारियों से लड़ रहे मरीजों को ये पॉजिटिव संदेश है कि ऐसे बीमारियों से डर कर घबराने की ज़रूरत नहीं है। स्पेशलिस्ट से उचित परामर्श और चिकित्सा अगर की जाए तो लगभग 80 से 90% रक्त की बीमारियां ब्लड कैंसर सहित पूरी तरीके से क्योर होने की काफ़ी गहरी संभावना है। सो ऐसे बीमारियों से जुड़ रहे या लड़ रहे मरीजों को यशोदा हॉस्पिटल सोमाजिगुड़ा हैदराबाद की तरफ से नारायणा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल शिवाजीनगर नांदेड़ यहाँ पे हर महीने के पहले शनिवार कंसल्टेशन के लिए मैं अवेलेबल रहूँगा। धन्यवाद। मी डॉक्टर विजय मिसाळे, सीनियर कार्डिओलॉजिस्ट, नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथून। आम्ही आता मागे 3 वर्षाखाली आम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं होतं आणि इथे आम्ही आता 4थ्या वर्षात सक्सेसफुली पदार्पण करत आहोत। त्याबद्दल आम्ही त्या नांदेडच्या आणि सगळ्या आमच्या पेशंटच्या रुग्णाच्या आभारी आहोत की त्यांनी आम्हाला एवढं सपोर्ट केलं। आणि हे डॉक्टर गणेश जयशेटवार जे माझे चांगले मित्रही आहेत आणि आम्ही सोबत MBBSला वगैरे सोबत होतो ते एकदम। आणि हे इथून म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून विजिट करतात आणि इथून पुढे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी रक्त आणि इतर रक्ताचे आजार आणि रक्ताच्या कॅन्सरच्या साठी जे काही रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टेशनसाठी किंवा तपासणीसाठी उपलब्ध असतील आणि जे काही आजार जे इथे बरे होऊ शकतात ते इथे ट्रीट करतील किंवा ज्याच्यासाठी पुढचं रेफरन्स लागेल आपण त्यांना तिकडे रेफर करू शकतो। मी डॉक्टर सुनील वाघमारे, मी अक्यूट मायलोइड ल्युकेमिया हा रक्ताच्या कॅन्सरने 3 मे 2020 रोजी माझं डायग्नोसिस झालेलं होतं आणि 6 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये 3 किमोथेरपीच्या सायकल आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटनंतर मी आज पूर्णतः बरा झालेला आहे। तरी सर्व पेशंटना माझी एकच विनंती आहे की सर्वांनी या आजारास घाबरून न जाता ताबडतोब निदान व उपचार केल्यानंतर हा रोग आपण कॅन्सरमुक्त होऊ शकतो। तरी सर्वांनी न घाबरता या चिकित्सेला लवकरात लवकर सामोरं जावं। माझं नाव सुशील गोती आहे आणि मी किनवटला राहणार आहे आणि मला 2014मध्ये ब्लड कॅन्सर झाला होता, पण देवाच्या कृपेनं पुन्हा 2019मध्ये मला रिटर्न आला आणि त्याच्यानंतर मला बोन मॅरो ट्रान्सप्लांटची आवश्यकता पडली। तर मी नाही का आपले धर्माबादचे डॉक्टर साहेब गणेश जयशेटवार सरांकडे यशोदा हॉस्पिटल सोमाजिगुडाला गेलो आणि तिथं माझं बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाला। आता मला 4 वर्ष कंप्लीट झाले, आता 5वं वर्ष स्टार्टिंग आहे, चालू आहे। तर आता मी पूर्णपणे क्युअर आहे आणि जेव्हापासून माझं बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाला तेव्हापासून मला एकही वेळा ॲडमिट होण्याची गरज पडली नाही। नाही तर पहिली याच्या अगोदर मला वारंवार खूप तकलीफ होत होती आणि नेहमी ताप येत होता, सर्दी होत होती आणि वेगवेगळे प्रकारचे सिम्पटम्स दिसत होते। आज मी पूर्णपणे 4 वर्ष झाले आणि 5व्या वर्षात पूर्णपणे बरा आहे, क्लिअर आहे। ब्लड कॅन्सर बरा होऊ शकतो? हो, ब्लड कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकता। कोणी ब्लड कॅन्सर झाल्यावर
करण्याची आवश्यकता नाही, पूर्णपणे क्लिअर होऊ शकतो.